हां, surface tension and surface energy. First, we studying about surface tension. We know the explanation of the free surface of liquid in the container. आपल्याला माहिती आहे, एखाद्या कंटेनरवरचा जो भाग उघडा असतो, ओपन असतो, लिक्विडचा जो भाग असतो त्याला आपण सरफेस टेन्शन असं म्हणतो कंटेनरच्या वरचा. अँड ॲक्ट ॲज द स्ट्रेच्ड मेम्ब्रेन. आणि तो जो सरफेस असतो वरचा उघडा ओपन असलेला, तो एक प्रकारचा स्ट्रेच्ड मेम्ब्रेन सारखा काम करतो. जशी आपल्या शरीरावरची त्वचा असते, त्वचा कशी असते, त्वचा पातळ नाजूक वाटते, ती इलॅस्टिसिटी त्याच्यामध्ये जास्त असतं. पण हाडाच्या भोवताली असलेलं मांस, रक्तवाहिन्या सर्व घट्ट बांधून ठेवलेलं असतं, म्हणजे स्ट्रेच मेम्ब्रेन असते ते. तसंच तो सरफेस जो असतो लिक्विडचा वरचा भाग, तोही कसा असतोय, स्ट्रेच्ड मेम्ब्रेन सारखा असतो. अँड ऑल्सो ऑल मॉलिक्यूल द सरफेस फिल्म एक्सपिरियन्स द स्ट्रेचिंग फोर्स. आणि वरचे जे मॉलिक्यूल असतात ते सर्व मॉलिक्यूल काय ॲक्ट होतात, त्यांनी एक्सपिरियन्स होतात. कोणता फोर्स? स्ट्रेचिंग फोर्स ॲक्ट होतो. आता ते मॉलिक्यूल कोणते? आपण सरफेस फिल्म बघितलेलं आहे. सरफेस फिल्ममध्ये पाठीमागच्या आर्टिकलमध्ये आपण बघितले बी अँड सी. ते मॉलिक्यूल जे असतात ते स्ट्रेच्ड मेम्ब्रेनसारखे काम करतात. मग आता पुढे एक डायग्राम दिलेली आहे. इमॅजिन करा, हे सरफेस आहे लिक्विडचं. हा सिलेंडरचा भाग दिसतोय आणि त्या सिलेंडरमध्ये लिक्विड आहे आणि त्या लिक्विड वरून ज्यावेळेस बघतो असा गोलाकार आपल्याला सरफेस दिसतोय. आणि यामध्ये एक इमॅजिन करायचं आहे आपण. कुठूनही इमॅजिन करा, कसंही इमॅजिन करा. अशी एक लांबीची लाईन आहे असं कन्सिडर करायचं आहे. असं असतं का त्या सरफेसवर? नसतं. पण तुम्ही इमॅजिन करा, इथे लाईन आहे आणि ती लाईन PQ आहे. कन्सिडर करा, इमॅजिन करायचं आहे. हे ॲक्च्युअली त्याच्यात रेषा ओढलेल्या नसतात, पण इमॅजिन करा. दिस लाईन PQ इज इक्वल टू L. त्याची लांबी L आहे असं कन्सिडर करा. मग ही लांबी जी आहे, या लांबीच्या किंवा लाईनच्या दोन्ही बाजूने या फोर्स ॲक्ट होतात. टँजेन्शियल फोर्स ॲक्ट होतात, स्पर्श फोर्स ॲक्ट होतात या ठिकाणी परपेंडिक्युलर धिस लाईन. आता लाईन जर तुम्ही अशी जर घेतली तर परपेंडिक्युलर असे फोर्स येतील. आपण इमॅजिन करू तसं, आणि ते इमॅजिन करून इथे डायग्राम काढलेली आहे. मग आता इथे काय होतं, इथे फोर्स आणि लेंथ L आहे. या L लेंथला दोन्ही साईडनं परपेंडिक्युलरली फोर्स ॲक्ट झालेला आहे. बघूया. लेट अ फ्री सरफेस ऑफ लिक्विड ॲज शोन इन हिअर. दाखवलंय. पुढे काय म्हणले? कन्सिडर, इमॅजिन. तुम्ही इमॅजिन करायचं आहे. स्ट्रेट लाईन PQ इज इक्वल टू L इन फ्री सरफेस ऑफ लिक्विड, असं इमॅजिन करा. मग आता इमॅजिन केल्यानंतर काय समजा, ऑल द मॉलिक्यूल ऑन द लाईन L. या L लाईनवरचे जे वॉटर मॉलिक्यूल, लिक्विड मॉलिक्यूल असतील त्यांच्यावर फोर्स एक्सपिरियन्स होतोय. एक्सपिरियन्स इक्वल अँड अपोजिट टँजेन्शियल फोर्स. बघा, ही लेंथ L जी आहे ती एक्सपिरियन्स होते. दोन्ही साईडला इक्वल आणि अपोजिट डायरेक्शननी फोर्स ॲक्ट होते या लेंथ L वरती, असं भास होतोय. म्हणून इथे काय म्हणलंय, इक्वल अँड अपोजिट टँजेन्शियल फोर्स हे ॲक्ट होतो. धिस कॅन बी राईट हिअर F/L इज द सरफेस टेन्शन. मग त्यांचा आपल्याला असं एक्सप्रेशन लिहिता येतं, फोर्स बाय लेंथ L असं लिहिता येतं. मग आता पर्टिक्युलर डेफिनेशन काय दिले बघा. द टँजेन्शियल फोर्स ॲक्टिंग पर युनिट लेंथ
ऑन बोथ साईड, म्हणजे टँजेन्शियल फोर्स, जे दोन्ही साईडला फोर्स ॲक्ट होतं एफ एफ, त्याला टँजेन्शियल फोर्स म्हणले, स्पर्श फोर्स म्हणले. तो कसा आहे, ॲक्टिंग पर युनिट लेंथ ऑन द बोथ साईड, दोन्ही साईडला, ऑफ एन इमॅजिनरी लाईन ड्रॉन, आपण इमॅजिनरी लाईन ड्रॉन एल केली ऑन द फ्री सरफेस. ही 1 मार्काला डेफिनेशन विचारते, ऑन द सरफेस ऑफ लिक्विड. मग या डेफिनेशननुसार वी कॅन राईट सरफेस टेन्शन T इज इक्वल टू एफ बाय एल. म्हणजे एफ बाय एल म्हणजेच काय, सरफेस टेन्शन आहे. मग आता ह्या सरफेस टेन्शनचा SI युनिट काय असेल, एफ हा न्यूटनमध्ये मोजला जातो आणि लेंथ हे मीटरमध्ये, म्हणजेच न्यूटन पर मीटर किंवा आरमध्ये जूल पर मीटर स्क्वेअर, आणि त्याचं डायमेन्शन M1 10⁻². अशा टाईपचा हा सरफेस टेन्शनचं एक्सप्रेशन आपण काढलेलं आहे. म्हणजे सरफेस टेन्शन म्हणजे काय हे बघितलं. आता दुसरं काय, सरफेस एनर्जी. आता सरफेस टेन्शन त्या सरफेसलाच बघितलं, तशाच पद्धतीचं सरफेस एनर्जी ही बघायचं आहे. म्हणजे त्या लिक्विडच्या सरफेसला एनर्जी कशी राहते. मग तत्पूर्वी आपण पाठीमागचा आर्टिकल आठवूया. पाठीमागच्या आर्टिकलचा थोडासा विचार करून बघूया. तर पाठीमागच्या आर्टिकलमध्ये असं घेतलं होतं, 3 लिक्विड घेतलेले होते, ABC. हा कसा होता, याच्या सर्व बाजूनी लिक्विडच फोर्स होते, म्हणजे कोहेसिव्ह फोर्स ॲक्ट इन ऑल पॉसिबल डायरेक्शन ऑफ द ए. सो इट इज रेस्ट, तो रेस्ट राहायचा, तो इकडे तिकडे जायचा नाही. मात्र बी आणि सीची अवस्था काय होती, बी आणि सीवर ॲडेसिव्ह फोर्स आणि कोहेसिव्ह फोर्स ॲक्ट होत होते. ॲडेसिव्ह फोर्स इन केस अबो डायरेक्शन एअर कॉन्टॅक्ट आणि कोहेसिव्ह फोर्स इन लिक्विड. बट हिअर कोहेसिव्ह फोर्स इज ग्रेटर दॅन ॲडेसिव्ह फोर्स. मग दोघं जर एका मुलाला ओढत असतील आणि एका साईडचा मुलगा जर स्ट्रॉंग असेल, तर तो मधला मुलगा कुठे जाईल, त्या मोठ्या मुलाकडे. तसंच हे दोन्ही मॉलिक्यूल या सरफेस फिल्ममधले किंवा सरफेसवरचे बी आणि सी यांचे कोहेसिव्ह फोर्स ग्रेटर आहेत, म्हणून तो झटकन दोन्हीही मॉलिक्यूल डाऊनवर्ड डायरेक्शनने लिक्विडमध्ये येतात. मग डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये येत असेल तर वरचा जो भाग असतो तिथे थोडासा स्ट्रेच्ड मेम्ब्रेन तयार होतो. मग तो कसा होतो, मग ते खाली आल्यानंतर याची अवस्था काय होते, याला ढकलले जातं, मग या हा कुठे जातो वगैरे वगैरे, तो वर जाऊ शकतो, असं आपण पाठीमागं बघितलेलं आहे. मग आता इथे काय त्या संदर्भात मग ती सरफेस एनर्जी कशी तयार होते ते आपण पाहूया. तर इथे सांगितलंय, वी नो, आपल्याला माहिती आहे, कोहेसिव्ह फोर्स ऑफ ए इज मोर दॅन बी अँड सी. बघा, कोहेसिव्ह फोर्स एवर जास्त आहे, पण तिथे त्याचा रिझल्ट 0 आहे. कोहेसिव्ह फोर्स ऑफ ए इज मोर आहे दॅन बी अँड सी आहे, जरी असला तरी काय बघा, दस वर्क हॅज टू बी डन. इथे वर्क डन घडतो टू ब्रिंग एनी लाईक ए मॉलिक्यूल कम फ्रॉम इनसाइड द लिक्विड इन टू द सरफेस फिल्म. मग आत्ता मी सांगितल्याप्रमाणे बी आणि सी मॉलिक्यूल आतमध्ये आल्यानंतर ए मॉलिक्यूलची अवस्था काय होते, ए मॉलिक्यूलला ऑटोमॅटिक सरकावं लागतं. त्याने ग्रेटर फोर्सने येतात, खाली डाऊनवर्ड डायरेक्शनने येतात. ॲडिशिव्ह फोर्सपेक्षा जास्त कोहेसिव्ह फोर्स असतो, म्हणून ते डाऊनवर्ड डायरेक्शनने खेचले जातात. आणि ते खेचल्या कारणाने या ठिकाणचा जो ए मॉलिक्यूल आहे, ए मॉलिक्यूलसारखे लिक्विड मॉलिक्यूल हे ऑटोमॅटिक वर ढकलले जातात. आणि ते वर एकदम कुठंपर्यंत येतात, तर सरफेस फिल्ममध्ये येतात. आणि सरफेस फिल्म कोणती आहे, एक्स डॅश किंवा वाय डॅश या थिकनेसमध्ये येतात. दॅट मीन्स द सरफेस मॉलिक्युलर
possesses एक्स्ट्रा पोटेन्शियल एनर्जी. मग आता इथे याच्यावरून असं म्हणता येतं, दॅट मीन्स द सरफेस मॉलिक्यूल. आता सरफेसला आलेला हा मॉलिक्यूल जो ए आहे त्याला ढकलून टाकलेला आहे, खालून ढकलून टाकलेला आहे. मग तो बाहेर जाऊन स्ट्रॉंगच बनणार. आता समजा तुम्ही काही घरी काम करत नसाल तर घरातले तुम्हाला जर हकलून घातले बाहेर, तर तुम्ही बाहेर काय करणार, ॲटोमॅटिक कुठेतरी कामाला लागणार आणि चांगलं डेअरिंगनं काम करणार. आता मला काही पर्यायच नाही असं समजून तुम्ही काम करणार. तसं हा ए मॉलिक्यूलला बी आणि सी मॉलिक्यूल आतमध्ये आल्यामुळं त्याला बाहेर जावं लागलं ॲटोमॅटिक. त्याला बाहेर आल्यानंतर तो सरफेस फिल्ममध्ये येतो आणि सरफेस फिल्ममध्ये आल्यानंतर त्याला काय ॲक्ट होतो त्या ठिकाणी, पजेसेस एक्स्ट्रा पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे तो क्षणिक आता तिथे स्थिरावतो. आता तुम्हाला जर तुम्ही काम करत नाही, उन्हाळक्या करताय, मग घरातले जर हाकलून टाकले, तुम्ही मुंबईसारख्या ठिकाणी गेलात तर तिथे जाऊन तुम्ही स्थिर होण्याचा प्रयत्न करणार. तुम्ही काहीतरी कामधंदा शोधणार आणि स्थिर होण्याचा प्रयत्न करणार आणि एक चांगला माणूस बनणार. म्हणजेच हा ए मॉलिक्यूल ॲट सरफेसला आल्यानंतर थोडासा स्थिरवणारच. दुसऱ्या स्टेपला तोही तसाच होईल, डाऊनवर्ड डायरेक्शन येईल, पण थोडा तरी वेळ तो स्थिरवणार. स्थिरवणार म्हणजे तिथे त्याची पोटेन्शियल एनर्जी एक्स्ट्रा बनणार ॲज कम्पेअर टू मॉलिक्युल्स इनसाइड द लिक्विड. म्हणजे आतल्या लिक्विडपेक्षा सरफेस फिल्ममधल्या लिक्विडची पोटेन्शियल एनर्जी जास्त असते. तो थोडा तरी थांबतो. ज्या अर्थी वर येता येता तो नंतर खाली जाणार आहे, म्हणजे तिथे तर त्याची व्हेलॉसिटी 0 होतेच. एखादा वाहन जर पुढे जाता जाता माघारी सरकला, म्हणजे त्याची पुढची स्पीड 0 केल्याशिवाय मागे येता येत नाही. म्हणजे त्याची पोटेन्शियल एनर्जी 0 झाली. म्हणजे तो सरफेस फिल्ममध्ये आला म्हणजे तो थोडा वेळ तिथे स्थिरवणार. म्हणजे त्याची पोटेन्शियल एनर्जी एक्स्ट्रा झाली, जास्त झाली. मग त्या एक्स्ट्रा एनर्जीचा काय उपयोग होतो? देअरफॉर एक्स्ट्रा एनर्जी ऑफ द मॉलिक्यूल इन द सरफेस लेअर इज कॉल्ड सरफेस एनर्जी ऑफ द लिक्विड. आणि तीच एनर्जी, एक्स्ट्रा एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच सरफेस एनर्जी आहे. अशा टाईपचे आपण 2 कन्सेप्ट इथे पाहिलेले आहेत. सरफेस टेन्शन कसा असतो? सरफेस टेन्शनला इमॅजिन केलं, लेंथ एल, दोन्ही साईडनं फोर्स आणि फोर्स पर युनिट लेंथ म्हणजे सरफेस टेन्शन केलं. आणि इथे काय केलं आपण की मॉलिक्यूल बी आणि सी हे ते डाऊनवर्ड डायरेक्शनने आले आणि ए मॉलिक्यूल रेस्ट असला वर गेला. वर जाताना त्याला कायनेटिक एनर्जी मिळाली, मात्र वरती सरफेस फिल्ममध्ये गेल्यानंतर तो काय झाला? स्थिरावला. स्थिरावला म्हणजे त्याची रेस्ट झाली. रेस्ट झाली म्हणजे पोटेन्शियल एनर्जी झाली. आणि तीच पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच काय असेल? तर ती सरफेस एनर्जी. आणि त्याच एनर्जीद्वारे तिथे स्ट्रेच्ड मेम्ब्रेन तयार होतो. आता या दोघांचं एकत्रित आर्टिकल म्हणजे नंबर सी. नंबर सी मध्ये काय म्हणले? द रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन. आताच बघितले. सरफेस टेन्शन म्हणजे काय? FYL आणि अँड सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन. सरफेस एनर्जी आता बघितलं कन्सेप्ट. आता हे आर्टिकल 3 मार्कला विचारतो. आतापर्यंत बघितलेले 2 मार्कला किंवा 1 मार्कला विचारतं, किंवा ती दोन्ही 2 मार्कला विचारतं. मात्र हे आर्टिकल 3 मार्कला विचारते. बऱ्याच वेळेस विचारलेलं आहे आणि एकदम साधा सोपा आहे. आता या आर्टिकलमध्ये इमॅजिन करा, इथे जे एक फ्रेम दिसते, हे जे दिसतं, ही एक लाईन दिसते, अशी एक लाईन, अशी एक लाईन दिसते. म्हणजे ही एक वायर आहे, तार आहे, घट्ट तार आहे. आपण त्याचा फ्रेम बनवला, याचा यू आकाराचा बनवलेला आहे. आणि त्या फ्रेममध्ये आणखीन एक वायर घेतली, असा गोलाकार भाग करून, इथेही गोलाकार करून ही लेंथ वायर घेतली, एल लांबी असलेली. म्हणजेच हा एक रेक्टँग्युलर किंवा स्क्वेअर हा प्रोड्यूस झालेला आहे. म्हणजेच PQRS हा फ्रेम तयार झाला. पण यामध्ये काय, हे QR जी लाईन आहे, हे
तार पुढे मागं सरकू शकतं, असं इकडे तिकडे सरकू शकतं. म्हणजे ह्याची एरिया जास्त कमी करता येतो अशा टाईपचं एक आपण घरी पण बनवू शकता. एखादी साधी तार घेऊन त्या तारेचं तुम्ही बनवू शकता. मग आता हा प्रयोग कसा करायचा? तुम्ही घरी करू शकताय. याला काही लॅबोरेटरी वगैरे लागत नाही आहे. मग तुम्ही कपडे धुण्याचा जो सोडा असेल, त्या सोड्याचा फेस बनवा. एखाद्या बकेटमध्ये, टोपलीमध्ये तो फेस बनवा आणि तो फेस बनवल्यानंतर ही जी स्क्वेअर आहे, स्क्वेअर वायर, ती स्क्वेअर वायर काय करा तुम्ही त्याच्यामध्ये बुडवा. हा बुडवल्यानंतर काय होईल? तुम्ही एक्सपिरियन्स केलात, तुम्ही काही प्रयोग केलेले आहात. तुमचा हात असं बोटं पसर करून जर त्या सोप सोल्युशनमध्ये जर बुडवलात आणि वर काढलात तर काय आढळतं तुम्हाला? तर ते बोटामध्ये, सर्व बोटामध्ये काहीतरी एक पातळ पडदा दिसतो तुम्हाला. तो सोप फिल्मचा असतो. म्हणजे त्या सोड्याच्या ह्याचा असतो. तो पातळ त्वचा तयार झाल्यासारखी दिसते. तसंच या ठिकाणी काय होतं, या या स्क्वेअरमध्ये तो पातळ लेयर तयार होतो इथे, सोप बबल. आणि तो लेयर काय करतो, या सर्व साईडच्या बाजूंना फोर्स एक्सपिरियन्स करतो. तो आतमध्ये ओढण्याचा प्रयत्न करतो. निग्लिजिबल व्हेरी स्मॉल फोर्स असतो, तो त्याला आतमध्ये ओढण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे ही बाजू इकडे ओढण्याचा बाजू, ही बाजू असं आतमध्ये ओढण्याचा प्रयत्न करतो. मात्र पी आर ही जी लाईन आहे ही व्हेरिएबल असते, इकडे तिकडे फिरू शकणारी असते. पण त्या फोर्सला ही इकडे सरकेल का? नाही सरकणार. मग आपण काय केलं याच्यानंतर, तर ही जी लाईन आहे क्यू आर, हिला थोडंसं डिस्प्लेस केलं इन स्मॉल डिस्प्लेसमेंट डी एक्स. म्हणजे क्यू आरनी डिस्प्लेस केलं. तर मग इथे ही एल आणि हा डी एक्स म्हणजे एक एरिया, नवीन एरिया जास्त मिळतो किंवा हा डिस्प्लेस झाल्यामुळं इथे वर्क डन घडतं. मग वर्क डन इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग हा फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट हा मिळतो. मग त्याच्यावरून आपल्याला हा एक्सप्रेशन तयार करायचा आहे. तर आता समजून घेऊया. काय म्हणलं इथे, नाव टेक अ फ्रेम पी डॅश पी एस एस डॅश. आता आपण फ्रेम घेतलेला आहे. इथे मी हे सांगितलं होतं, इथे असं आहे. पहिली पोझिशन ही आहे, म्हणजे पी क्यू डॅश आर डॅश एस किंवा एस डॅश एस असं घेतलेलं आहे. नाही, ही फ्रेम बरोबर आहे. एक मिनटं. म्हणजे पी डॅश क्यू एस एस डॅश. नाव धिस फ्रेम डिप्ड इनटू सोप सोल्युशन. ही फ्रेम सोप सोल्युशनमध्ये बुडवलं. नाव टेक आउट अ फिल्म ऑफ सोप सोल्युशन विल बी फॉर्मड ऑन द फ्रेम पी क्यू आर एस. हां, पी क्यू आर एस असं हे चौकोनात काय होतं, सोप फिल्म तयार होते. ईच ऑफ ॲटम एक्सपिरियन्स फोर्स. ईच ऑफ आर्म, ॲटम नाही, ईच ऑफ आर्म पी एस इनवर्ड, पी क्यू इनवर्ड फोर्स, क्यू आर इनवर्ड फोर्स, आर एस हे इनवर्ड. म्हणजे सर्व बाजूनी इनवर्ड फोर्स इथे आतल्या डायरेक्शननी तयार होत असतो. पुढे काय, आल्सो द इनवर्ड फोर्स ॲक्ट ऑन क्यू आर. क्यू आरवर पण होतो. विच गिव्ज बाय टी टेन्शन फोर्स बाय एल. आता बघा, टेन्शन आत्ताच आपण बघितलं होतं. टेन्शन बरोबर काय आहे, आत्ताच आपण काढलेलं आहे. सरफेस टेन्शन बरोबर फोर्स बाय लेंथ. मग तेच इथे आपल्याला एक्सपिरियन्स मिळतं. टेन्शन इज इक्वल टू एफ बाय एल.
परंतु इथे 2L केलं आहे, 2 इथे इंट्रोड्यूस केला आहे. व्हॉट इज 2? 2 म्हणजे दोन साईडने, दोन साईड म्हणजे कसं, आता हे तळहाताची साईड आहे आणि तळहाताच्या पाठीमागची साईड, म्हणजे लेंथ वरून मोजली L आणि त्याच्या पाठीमागून मोजली L, दोन लेंथ L असं, म्हणजे दोन सरफेस झाले. म्हणून इथे 2L हा घेतलेला आहे. म्हणजे 2चा अर्थ लक्षात घ्या, पुढे सांगणारच आहे. मग इन केस F कसा लिहू शकतो? F इक्वल टू T आणि 2Lचा गुणाकार, म्हणजेच F इक्वल टू T2L, हे एक इक्वेशन झालं. वेअर 2L, आता 2L काय समजायचं? बी द टू साईड लेंथ ऑफ वायर. तो कोणता? अप्पर आणि लोअर सरफेस ऑफ फिल्म. तर ती जी लेंथ आहे वायरची, ती दोन्ही साईडची बघायचं आहे. बरं, त्यानंतर इफ वी अप्लाय एक्सटर्नल फोर्स ऑन द आर्म QR. आता एक्सटर्नल फोर्स इथे अप्लाय केला QR या लाईनवर, F हा, आणि तो स्मॉल डिस्प्लेसमेंट DXनी इथे आला, Q' R' इथे आलेला आहे. मग आता तो कन्सेप्ट व्हायचा आहे, वर्क डन होतो इथे घडतो. नाव वी अप्लाय एक्सटर्नल फोर्स F ऑन आर्म QR. तो कसा आहे? इक्वल अँड अपोजिट टू द इनवर्ड फोर्स F आहे. असो, देन द आर्म QR मूव इन स्मॉल डिस्प्लेसमेंट DX, म्हणजे DXनी पुढं सरकलेला आहे, डायग्राममध्ये बघितलंय. हिअर वर्क इज डन, आणि आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला, वर्क डन इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट F DX. मात्र Fची किंमत आत्ताच वर काढलेली आहे, T2L, आणि हा वरचा DX. मग आता इथे रिअरेंज केलं आहे, 2L आणि DXची गुणाकार केला. आता 2L DX म्हणजे काय असेल? म्हणजे एरिया असेल, म्हणजे हा लेंथ, ही लेंथ, हे रुंदी असेल, लांबी गुणिले रुंदी म्हणजे एरिया येणार, हा एरिया येणार. Q' R' हा एरिया येणार, आणि तो एरिया DA म्हणून कन्सिडर करायचा. म्हणून इथे लिहिलं आहे DA, म्हणजे वर्क डन इज इक्वल टू हा T आणि 2L DX म्हणजे DA, हा एरिया झाला. धिस वर्क डन इन स्ट्रेचिंग होतो किंवा इन्क्रीजिंग एरिया होतो फिल्मचा, इज स्टोर्ड इन द एरिया DA ऑफ द फिल्म ॲज इट्स पोटेन्शियल एनर्जी. बरं, धिस एनर्जी इज कॉल्ड ॲज सरफेस एनर्जी. आपल्याला माहिती आहे, ही जी एनर्जी तयार होते तिला पोटेन्शियल एनर्जी म्हणतो, आणि ती पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू वर्क डन, किंवा वर्क डन इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी किंवा सरफेस एनर्जी, असं तिन्ही म्हणतात. म्हणजे वर्क डन, जसा मॉलिक्यूल ए हा वर येतो म्हणजे वर्क डन झालं, किंवा तो पोटेन्शियल एनर्जी झाला, किंवा तो सरफेसला आला म्हणून सरफेस एनर्जी. त्याला तीन प्रकारे नाव देता येतात. पाठीमागच्या आर्टिकलमधला तो आतला मॉलिक्यूल ए हा वर येतो म्हणजे वर्क झाला, आणि तो वर येऊन थांबतो म्हणजे पोटेन्शियल एनर्जी झाला, आणि तो सरफेसला थांबतो म्हणून त्याला सरफेस एनर्जी म्हणायचं. म्हणून इथे असं त्या वर्क डनला काय म्हणले? वर्क डन इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी किंवा सरफेस एनर्जी असंही म्हणतात. म्हणून वरचा फॉर्म्युला हा काय लिहिला? सरफेस एनर्जी इज इक्वल टू TDA. मग आता सरफेस टेन्शन बरोबर काय आहे ह्या T बरोबर? तर मग सरफेस एनर्जी भागिले एरिया DA, म्हणून सरफेस एनर्जी बाय एरिया अशा टाईपचा हा आपल्याला इन केस हा रिलेशन बिटवीन सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन असं मिळालेलं आहे. हा बऱ्याच वेळा 3 मार्कला हा हे आर्टिकल विचारलेला आहे. पहा किती सोपा आहे, तर तुम्ही बघावं.